आपण जर घातला शेतीमध्ये खतं, हिरवळीचे खतं, पाचक ठेवलं किंवा शेणखत किंवा कारखान्याचा प्रेसमोड आहे त्याचं जर प्रोसेसिंग केलेलं खत आपण वापरलं तर आपल्या शेतामध्ये कमीत कमी 1% सेंद्रिय कर्ब असला पाहिजे। 1% सेंद्रिय कर्बाचे फायदे सांगतो। सेंद्रिय कर्ब जर 1%च्या पुढे असेल तर रासायनिक खते तुम्ही घालता, नत्र, स्फोट, पालाश म्हणजे त्याच्यावर युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि त्याच्याबरोबर जे दुय्यम अन्नद्रव्य असतात कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य घालतात याचं पचनाचं काम हे सेंद्रिय कर्ब करतं। म्हणून सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये 1% कमीत कमी जास्तीत जास्त 1-2% आपण घालला हरकत नाही। ज्याचे ऊसाच्या उत्पन्नाच्या आकडे मी तुम्हाला सांगितले 272 टन हेक्टरी, 272.58 टन हेक्टरी आपल्या भागात शेतकरी त्याच्या शेताचा सेंद्रिय कर्ब हा जवळपास 1.80% होता। म्हणजे सेंद्रिय कर्ब 1.80% याचा अर्थ असा की आपले जे 48-32 टन एकरचे शेत जर पाहिले तर हे शेत सगळे क्रिकेटचे ग्राउंड असलेले शेत आहेत।